शिवाजी शिंदे आहे. मी पोवाडा म्हणणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान. प्रजावल्यांना फुटला गाम. त्याला कोण घालिले सेनेत दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आदिलशाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार. दरबार झाला गब्गार. कोणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानले हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडाव चढले. नाव त्याचं अफजल खान. अफजल खान. जिता जागता जणू शैतान. त्यानं बोलला छाती ठोकून. शोभाला तो चेंडून. कौतिक झालं दरबाराचं. खाली निघाला त्याचं घोडदळ पायदळ. माझा पट्टलई भोपळ. अंगी हातीचं बळ. पानार पित्तळ. वाटेत भेटेल त्याला चिरडे. ठेचेच खाण्याची सनदी लागली. गाव लुटली. देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आग लुटली. कोण रोखणार वादळ. आता शिवबाच काही खरं नाही. इकडं मुघल तिकडे इंग्रज. जो तोहेर बोलू लागला. महाराजांची सेना मोडबर. खानाला कसा टोकणार. काय रडवावणार. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मुलाच आहे. आपण कोणीतरी आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणणार ड्रायव्हर. हे केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहतर. पण वेळापणी पडून या अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं सत करून केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला शिवाजी राजांच्या क्रांतीची त्याचं नाही जाणीव शक्तीची. त्यांनी काही कल्पना राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारतो हसवी. रोकून नजारा गई खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खांदा अभिमान मान्याला कटरीचं वर्णन केला.